समृद्धि हाईवे पर हुए हादसे के पीड़ित परिवार को उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने राज्य सरकार की ओर से 25 लाख रुपए की मदद देने का वादा किया था। हालांकि 1 साल से ज्यादा बीत जाने के बावजूद ये वादा अभी तक पूरा नहीं हो सका है। इसके खिलाफ पीड़ित परिजन पिछले 104 दिनों से श्रृंखलाबद्ध अनशन पर हैं। इस पर पूर्व मंत्री अनिल देशमुख ने उप मुख्यमंत्री फडणवीस पर झूठा आश्वासन देने का आरोप लगाते हुए पीड़ित परिवार को तत्काल मदद देने की मांग की है। 2 समृद्धी मार्ग आहेत, त्या समृद्धी मार्गावर वर्ध्याच्या जवळ 1 जुलै 2023ला एक अतिशय दुर्दैवी अपघात झाला। त्या अपघातामध्ये जी लक्झरी बस होती त्यातले 25 लहान मुलं, महिला, पुरुष असे संपूर्ण बसला आग लागली आणि त्या आगीमध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेत। मुद्दा असा आहे की 1 जुलै 2023ला हा अपघात झाला। 15 महिने झाले अपघाताला आणि हा अपघात झाल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसनी कॅमेरा समोरून आपल्या सर्वांना त्याचा बाईट दिला आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की या अपघातामध्ये जे मृत्युमुखी पावलेत त्यांच्या प्रत्येक परिवाराला राज्य शासनाच्या माध्यमातून 25 लाख रुपये देऊ अशा पद्धतीची आपल्या समोर येऊन त्यांनी घोषणा केली वर्ध्याला। पण ही घोषणा केल्यानंतर 15 महिने झालेत। 15 महिने झालेत, आतापर्यंत या परिवारांना देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली होती त्याचं पालन आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाही।